नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ग्राउंडेड विजन आणि आज आपण देवरुख साईडला चाललोय. तर तिथे काही बागेंना व्हिजिट द्यायची आहे, ते मी तुम्हाला आज दाखवतो. बागेमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काजू असेल, आंबा असेल, त्या बागा कोणकोणत्या आहेत, देवरुख मार्केट तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मस्त लागले. 7 नंबर आहे ना. आपली पांगरीतली व्हिजिट झाली आहे आणि आता आपण निघालोय देवरुखसाठी. आपल्याला देवरुखला पण काही शेतकऱ्यांना भेट द्यायची आहे, शेतीमध्ये भेट द्यायची आहे. देवरुखमध्ये आलोय आपण, पूरमध्ये आहोत आणि एकदम 5 मिनिटावरतीच देवरुख आहे. देवरुखमध्ये जाऊया. हरपुड्यामध्ये जायचं. हरपुड्यामध्ये गेल्यावरती तिथे एक व्हिजिट आहे आपल्याला फार्मची. तेल वाढत नाही, पाणी आहे त्याला, त्याची ग्रोथ होत नाहीये ना. वाढ होत नाही. देवरुख मार्केट, ते बाजूला बस स्टँड आहे इकडे राईटला. त्या आतमध्ये देवरुखचं आता आपण चाललोय. आपली हरपुड्यातली व्हिजिट झाली आहे आणि घरी डिस्कशन केलं त्यांच्याशी, काय काय प्लॅनिंग त्यांना दिलं आहे. आता आपण कोसुमला चाललोय. आपल्याला एका नर्सरीवाल्याला म्हणजे आपले जे क्लायंट आहेत त्यांना पण भेटायचं आहे आणि एका फार्ममध्ये पण आपल्याला व्हिजिट आहे. मग आता कोसुमला जाऊयात. कोसुमला जाणारा रोड खराब झालेला आहे. मी आता नर्सरीच्या जागेवरती उभा आहे आणि माझ्या मागे बघाल तर काजूची रोपं आहेत आणि इथे बघाल तर इथं आंब्याची रोपं आहेत, म्हणजे कलम आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे. आता ही काजूची जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ना मागे, तर मी जेव्हा लास्ट टाइम 1 महिन्यापूर्वी आलो होतो, यांना आपण ट्रीटमेंट दिली होती न्यूट्रिशनची ऑर्गॅनिकमध्ये. तर ही पूर्णपणे झाडं पिवळी पडली होती, म्हणजे त्याची जी पानं आहेत ही पिवळी पडली होती. पण एक 20 दिवसामध्येच यांना जबरदस्त रिझल्ट आला, म्हणजे नवीन पालवी पण आली आहे आणि जी पिवळी पानं पडली होती ती जाऊन आता त्यांना नवीन चांगली पानं आली आहेत. इथे बघा कशी मस्त झाली आहेत झाडं आणि नवीन पालवी पण येते. ते बघायला गेलात ना, झाडांना नवीन पालवी येते चांगल्या पद्धतीनं. पिवळी जी पानं होती ही पूर्णपणे गळून गेलीत आणि त्याला नवीन चांगली पानं येतात. आपण ह्या काजूंना पण एक बुरशीनाशक आणि टॉनिकचा स्प्रे दिला होता. ते बघाल ना तर मस्त क्लीन आल्यात काजू आणि साईज ज्या आहेत ती पण चांगली डेव्हलप झाली आहे. खूप चांगला रिझल्ट आला. नर्सरीची व्हिजिट आपली कंप्लीट झाली आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे आणि हे लोक पण खुश आहेत. काजूची साईज पण चांगली आली आहे, चांगलं आहे. आणि आंब्याला मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी एक थोडा स्प्रे मागे पुढे केल्यामुळे कैरी तर लागली आहे, पण फक्त ती कुठे कुठे काळे डॉट आलेत. त्याच्यावरती कैरी लागली आहे पण ती काळी झाली आहे बघा. स्प्रे जर मागे पुढे झाले ना तर कैरी चांगली लागली आहे, पण मोहर पूर्णपणे नंतर आला काळा पडून गेलाय. याच्यावरती आंबा चांगला बनेल, फक्त कुठे कुठे डाग असतात, पण टेस्टला आंबा चांगला येतो. देवरुखमधली ही आपली तिसरी व्हिजिट आहे फार्मची आणि पूर्णपणे काजूची बाग आहे 7 नंबर आणि 9 नंबर. तर इथे बघाल ना तर बुरशीचा त्रास होतोय. बुरशीमुळे काय होतंय, जी साईज यायला पाहिजे काजूची ती येत नाही आहे, थोडी कमी येते. त्यासाठी आपण बसून ह्यांना परत मार्गदर्शन करणार आहोत, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याच्यावरती बोलायचं आहे. 8:30 वाजलेत आणि आपलं देवरुखमधलं काम आटपलंय. आता आपण देवरुखवरून रत्नागिरीमध्ये जायला निघालोय.
जाता जाता आपल्याला वाटेमध्ये कुठेतरी जेवायला थांबायचं आहे, कारण भूक लागली. दुपारी काय व्यवस्थित खाल्लं नाहीये. जेवायला थांबूयात, जेवूयात आणि मग तिथून रत्नागिरीमध्ये घरी जाऊयात. रत्नागिरीमध्ये आलोय आपण. 10 वाजलेत आणि हॉटेल्स बऱ्यापैकी चालू आहेत. हॉटेलात थांबलोय जेवायचं आणि जेवल्यानंतर घरी जाऊयात. जेवून घरी येईपर्यंत आपल्याला 11 वाजलेत आणि आता जेवलोय आपण, घरी आलोय. आज आपण देवरुखमध्ये बऱ्याचशा बागेमध्ये व्हिजिट केली आणि ह्या बागेच्या व्हिजिटमध्ये एक गोष्ट लक्षात आली, की ह्या वर्षी काजूला बुरशीचा त्रास होतोय आणि 9 नंबर जी काजू आहे, त्याला जास्त त्रास होतोय हे निदर्शनास आज आपल्याला आलं. तर आपला हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.